दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हे अजित पवार यांचं स्वप्न होतं। आमच्या समोरच विलीनीकरणाची चर्चा झालेली। अभिनेते सयाजी शिंदे यांचा हा दावा। पुन्हा विधान परिषदेवरती आता जाण्यासाठी उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान। संख्याबळाच्या कमतरतेमुळे महाविकास आघाडीची कोंडी। उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार। काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार। पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका। मुंबईमधील नेत्यांच्या बैठकीत पक्ष नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती। चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर। 6 वर्ष महापौरपद, 2 वर्ष स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि उपमहापौरपदही देण्याची ऑफर। चर्चा सुरू। शिवसेनेला फॉर्म्युला मान्य नसल्यास भाजप विरोधी पक्षात बसणार, सूत्रांची माहिती। तेलंगणामध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न। प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करत आरएसएसवर निशाणा, तर दोषींवर कठोर कारवाई करा। छगन भुजबळांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र। भाजपमुळे संघाला नाही, संघामुळे भाजपला अच्छे दिन। मुंबईमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं हे मोठं विधान। एखाद्या व्यक्तीचा धर्म, भाषा, खाण्याच्या सवयी वेगळ्या असू शकतात, मात्र आपण समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहे। सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदू मुस्लिम ऐक्यावरती हे भाष्य। सेलिब्रिटी म्हणून सलमानला बोलावलं की मुस्लिमांनाही संघात प्रवेश मिळणार। संघाच्या शताब्दी महोत्सवाला सलमान खानच्या उपस्थितीनंतर संजय राऊतांचा हा निशाणा। जनगणनेत ओबीसींचा कॉलम नाही। ओबीसी जनगणना झालीच नाही तर आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? विजय वडेट्टीवार आक्रमक। 17 फेब्रुवारीला नागपूरमधील संविधान चौकात धरणे आंदोलन केलं जाणार। जळगावमध्ये सोन्याचे दर 4300, चांदीच्या दरात 43,000ची घसरण। सोनं प्रतितोळा 1,54,000, चांदीसाठी प्रति किलो 2,60,000 रुपये मोजावे लागणार।